हे आपला गप असतो, तुला काय बी त्रास देत नाही. पण तुझ्या या गरीब बापाला तुझ्या मनातलं सांग की पोरा, तेवढंच या बापाला बरं वाटत. ए नाना, आता उगाच इमोशनल नकोस, सांगतो. हे बघ, ही गोष्ट आहे एका नायिकेची. अशी नायिका जिच्यामुळे तू आणि मीच नाही, अख्खी जीवसृष्टी जिवंत आहे. आणि ती नायिका म्हणजे आदिशक्ती. आता नायिका आहे म्हटल्यावरती खलनायक पण समोर येणारच ना. आणि तो खलनायक आहे चेटकोबा. चेटकोबा? हे असलं कसलं नाव? तोंडाला फेफडा आल्याने वाटतंय. चेटकोबा. नावावर जाऊ नको नाना. नावाने साधा सुद्धा वाटत असेल तुला, पण राक्षस आहे तो, राक्षस. राक्षस? आणि ह्या काळात कसं शक्य आहे? नाना, राक्षसाची जमात युगानुयुगे या पृथ्वीवर आहे. फक्त आपल्याला डोळ्यांनी कधी बघता आली नाही. पण आज आपण आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलं त्याला. काय बोलतोयस बाबू? तू राक्षसाला पाहिलंस? खरं सांगतेस का खोटं? शंभू महादेवाची शपथ नाना, आपण पाहिला त्याला आपल्या डोळ्यांनी. बाबू, तो राक्षस कसा दिसतो? पण त्या राक्षसाला तू पाहिलं? कुठं पाहिलं? आणि तो राक्षस तुलाच कसा दिसला? त्या राक्षसाला एवढी मोठी मोठी शिंग आहेत का? का दात त्याचं हे असं लांब आहेत? का डोळा असं भादाडा आहे? त्याचे कान मोठे आहेत का? नका अशी वाढलेले आहेत का? हे शिवा, अरे त्या राक्षसाचा फोटो काढलायस का मोबाईल मध्ये? अरे त्याला आपण समोर पाहिला ना, आपणच गार झालो होतो. मग काय झालं? म्हणजे नेमकं काय घडलं? झालं असं की आपण शक्तीला. हे शिवा, आता कोण आला असेल? मला नाही भ्या वाटतंय. ए गप्पे, घाबरते काय? नंद्याने तर वस्त्र आलं असेल कोणतरी. थांब बघतो मी. अरे ते राक्षस तर आला नसेल. कोण तुम्ही? कोण पाहिजे? ए कैलास दादा, नाना इथंच राहतात तो. अहो म्याच नाना, पण तुम्ही कोण? नाना, हो कसं आहे तुम्ही? अरे किती वर्षांनी बघतोय तुम्हासनी. नाना कसं आहे सणाला? हा, मी बरा आहे. ये ये आते. बसा. हे काय ओळख ना पालक, तुम्ही डायरेक्ट घरात घुसून आलेत. ए नाना, तू ओळखतो काय ना? नाही र, पण त्याने मला ओळखलंय ना, मग ओळखीचाच वाटतंय. अरे आपल्या गावचा माणूस वाटतोय. पण दादा कोण तुम्ही? म्या चे 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 चेतन चेतन चिचकर. अहो तुमचं आणि माझं गाव एकच, शिंदेवाडी, तालुका जावळी, जिल्हा सातारा. तुमच्या घराच्या मागं डाव्या अंगाला मोहित्यांचं घर, त्याच्या मागं पवारांचं घर, आणि त्याच्या मागं जी चीच आहे बघा, हा मग आता ती पडली चीच, पण त्याच्या मागं आमचं चिचकरांचं घर. हा, तसे आम्ही मूळचे चिचकर, पण आजाच्या काळात आम्ही इकडे आलो तुमच्या गावात. हा, तेव्हापासून तुमच्याकडचे झालो. माझा आजा सुदाम सुदाम चिचकर माहिती आहे तुम्हाला? आठवतोय? हा, त्याचा नातू मी. म्हणजे सुदामा अण्णांचं नातू आहेस होय तू? सुदामा अण्णा आठवले, पण तुला कधी बघितलं नाही मी. हो, आता कसं बघणार? हा, आता कित्येक वर्षात तुम्ही गावाकडे पाऊलच ठेवलं नाही. तुमच्या चुलत भावाने तुमची जमीन, शेती, घर समज लाटलं. तुम्ही इकडे आला, घर कोसळलं. तुमचे चुलत भाऊ इकडे तिकडे गेले, तुम्ही इकडे आला. अगदी बरोबर बोलला चेतन. चिंतन नाही, चेतन चेतन चिचकर. हा तेच ते, अगदी बरोबर बोललास तू.
हा. अरे तुझ्यामुळं किती वर्षानं गावाची आठवण झाली मला. 40 वर्ष झालं मी गावाकडं कधी फिरकलोच नाही. जाऊ दे, गेलं ते गेलं. नशिबाचा भाग मानायचा आणि सोडून द्यायचं. होय. शिवा, अरे दादाला पाणी आणखी प्यायला. बरं, प्रवास कसा झाला? रातच्याला एसटीत बसलो, सकाळी उतरलो आणि आलो शोधित. अच्छा अच्छा. हे घ्या. बरं मी काय बोलतो, तुम्ही इकडे कसे काय, म्हणजे आमच्याकडे काय काम बिम होतं काय? हरल्या का आता गावाकडे काय रोजगार नाही, पोटापाण्याची काय सोय होत नाही. एका कंपनीनं नोकरीसाठी बोलावलं, म्हणलं जाऊया नोकरी करू. हा, तिकडे गावाकडे उपाशी मारण्यापेक्षा म्हणून आलो इकडं. नोकरी केली तर राहण्याची सोय बी करणार आहेत ते. तवर कुठं राहायचं हा प्रश्न होता. जाऊया आपल्या माणसाकडं म्हणून आलो. अच्छा, पण आमचा पत्ता कोणी दिला नाही, म्हणजे तिकडे गावामध्ये आमचा काही कोणाशी कॉन्टॅक्ट नाही ना एवढा. मग अरे त्या काय त्याचं नाव गावातल्याच एकानं दिला कुणीतरी. आता त्याला कोणी दिला काय माहिती नाही. अच्छा, पर ना म्या काय दिसी तर राहिलो तर चालेल ना, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नसेल तर. नाहीतर म्या आपली दुसरीकडे सोय करीन कुठेतरी. हा, हे बाबा, दुसरीकडे कशाला जाशील? अरे तू माझ्या गावाकडचा माणूस आहे आणि माझ्या घरात तुझा पाहुणचार होणार नाही असं वाटतं काय तुला? हे बघ, तुला जितक्या दिवस इथं राहायचंय ना तितक्या दिवस तू राहा बाबा. असं त्या काका, आपण काय बोलतो, आपण तुमची राहायची व्यवस्था करून देऊ. हा, इकडे नको, तुमची आपण दुसरीकडे राहायची व्यवस्था करून देऊ. दुसरीकडं ना दुसरीकडं. अरे शिवा, ह्यो इथं राहिला तर काय प्रॉब्लेम आहे? अरे नाही, काय प्रॉब्लेम बिब्लेम काय नाही. अरे नाना बघ ना, आपली खोली एवढीशी, त्यामध्ये बिचारांची नाही का गैरसोय होईल ना. त्यापेक्षा आपण दुसरीकडे मस्त एकदम फर्स्ट क्लास वाली सोय करून देतो. टेन्शन नका घेऊ तुम्ही. हा, नाही पर जागेचं पैसे भरावं लागतील ना. तेवढं पैसे नाहीत माझ्याकडे आता. त्या पैशाचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. एकदम फुकटामध्ये राहायची सोय करून देतो, एकदम फर्स्ट क्लास. वस्तर आहे ना नाना, त्याच्याकडे राहतील ना ते. तसा पण तो एकटाच राहतो, त्याला पण कंपनी होईल आहे ना. नाही नाही, पारख्याच्या दारात नग उगाच कशाला. परका बिरका नाही हो, आपला जिगरी दोस्त आहे तो. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही राहून तो बघा तिकडे. अरे लेका, तो तुझा जिगरी आहे पण माझ्यासाठी पारखाच आहे ना. नाही असू दे नाना.